अमेरिका के हमले में ओमान की खाड़ी में 3 भारतीयों की दर्दनाक मौत। अमेरिका ने ओमान के समंदर में 21 भारतीयों से भरे जहाज पर हमला किया था, जिसमें 3 भारतीयों की दर्दनाक मौत हो गई है। ये हादसा देश को शर्मसार करने वाला है। एक तरफ हमारे पीएम अमेरिकी प्रेसिडेंट से बधाइयां ले रहे हैं और यही अमेरिका है जिसने पिछले 24 घंटे में 2 बार भारत के जहाज पर हमला किया और हमारे 3 भारतीयों की जान ले ली। सप्रेम जय महाराष्ट्र। महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र। जर पहिल्यांदाच शिवसेना एक वादळ हे माध्यम पाहताय, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राइब करा आणि पुढे व्हा। महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। काल उभ्या जगाने 56 इंचांचा एक भ्रमाचा बुडबुडा फुटताना पाहिला। 56 इंचांचा, आजवर तुम्ही कधी पाहिला नसाल, पण 56 इंचांचा बुडबुडा फुटताना साधा आवाजही झाला नाही। जो आवाज 56 इंचांची छाती, 56 इंचांची छाती, 56 इंचांची छाती पिटून पिटून सांगितला जायचा, तो आवाज फुटताना मात्र झाला नाही। फुटताना अगदी कांढवल्यासारखे झाले होते, मान खाली, एक शब्द ह्यांच्या तोंडून फुटेना। काल ज्या वेळेस अमेरिकेने भारताच्या जहाजावर हल्ला केला, अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांनी भारताचे 3 खलाशी मारले गेले। 24 खलाशांपैकी जवळपास 3 खलाशी मारले गेले आणि उरलेले 21 त्या ओमान देशाची ती मेहरबानी समजा, जे आपण सांगतो भारतीय नौदलाने त्यांना वाचवलं, अजिबात नाही। ओमानच्या तटरक्षक दलाने त्यांना वाचवलं, कारण ते जहाज हॉर्मुझच्या, स्टेट ऑफ हॉर्मुझच्या त्या समुद्रधुनीमध्ये नव्हतंच, ते ओमानच्या तटावर होतं। तिथे उभं असलेलं भारतीय जहाज मिसाईलने उडवण्यात येतं आणि आपल्या थोबाडातून एक शब्द सुद्धा साधा फुटत नाही। 56 इंचांचा बुडबुडा, माफ करा, अनेक भक्तांच्या बुडाखाली आग लागेल हे सगळं ऐकल्यानंतर, पण हे बोलणं गरजेचं आहे। मला आजही आठवतं, म्हणजे आजपर्यंत तुम्ही लक्षात घ्या, कधी अशी बातमी ऐकली भारतीय जहाजावर मिसाईलने हल्ला, भारताच्या नागरिकावर, भारताच्या एका नागरिकावर जरी हल्ला झाला तरी तो भारत देशावर हल्ला, अशी जगाची धारणा असली पाहिजे। आज भारताच्या जहाजावर हल्ला होतो, तोही मिसाईलने होतो आणि भारताकडनं साधी प्रतिक्रिया सुद्धा जात नाही। म्हणजे भारत सिलेक्टिव्ह राजकारण करतो। भारत फक्त नेपाळला डोळे दाखवणार, भारत फक्त पाकिस्तानच्या पुढे डोळे दाखवणार, पण भारत अमेरिकेपुढे शेपूट घालणार। हे जगासमोर गेलं, हे दाखवायची काही वेगळं गरज नाही, जगासमोर गेलं। तुम्हाला एक उदाहरण सांगतो, काय असतं, मागच्या काही गोष्टी सांगितल्या, इतिहासातले दाखले दिले की थोडं पटतं। आपण मनमोहन सिंगांना म्हणायचो किती मवाळ आहेत, किती शांत आहेत, त्यांना बोलता सुद्धा येतंय की नाही माहित नाही, ते कायम सदैव मौन असतात। पण मनमोहन सिंगांच्या सरकारच्या काळामध्ये मी तुम्हाला 12 वर्ष अगोदर घेऊन जातो, कारण आता 12 वर्षांची भरपूर तुलना केली जाते। 12 वर्षांचा मोदींचा काळ आणि 12 वर्षांचा नेहरूंचा काळ, 12 वर्षाची रेकॉर्ड ब्रेक झालेली आहे आणि आता मोदींनी नेहरूंचा रेकॉर्ड मोडलेला आहे वगैरे वगैरे। त्यांच्यासाठी काल काय दिल्लीत कार्यक्रम भरवला म्हणे, अनेक नेते तिथे पाहिले हारतुरे घेऊन, लाळ घोटेपणा करत। पण 12 वर्षापूर्वी घेतलेला एक निर्णय तुम्हाला दाखवावा लागेलच। देवयानी खोब्रागडे हे प्रकरण तुम्हाला आठवतंय का? देवयानी खोब्रागडे या अमेरिकेमध्ये भारतीय दूतावासातले अधिकारी, त्यांच्यावर अमेरिका विजा प्रकरणात अफरातफरीमध्ये त्यांना अटक करते, त्यांना हतकड्या घालते, त्यांची चौकशी करते, त्यांना जेलमध्ये ठेवते। या एका भारतीय अधिकाऱ्याला तुम्ही अटक कशी काय करू शकता बिना भारताच्या परवानगी शिवाय? या एका कारणावरून दिल्ली दूतावासाच्या, अमेरिकेच्या कॉन्सुलेटच्या बाहेरची सगळी सिक्युरिटी काढून घेणारे, तुम्हाला ही बातमी दाखवावीच लागेल मी तुम्हाला, कारण कसं आहे, जे आहे ते थेट दाखवलं की ते इथे हृदयाला भिडतं। ही बातमी एकदा पहा, त्यानंतर पुढे मी माझं विश्लेषण करतो। कुठे तो काळ आणि कुठे हा काळ, मी कुठेही ते काँग्रेसचं समर्थन करण्यासाठी बसलेलो नाही, पण 2 गोष्टींमधला फरक जर आपल्याला कळत नसेल तर खरंच आपण अंधभक्तच आहोत। पहा, अब अगली खबर का रुख करते हैं। ईंट का जवाब पत्थर से भी मिल सकता है, यह एहसास पहली बार अमेरिका को मिला है। भारत ने न्यूयॉर्क में भारतीय दूतावास के अधिकारी देवयानी खोब्रागडे से बदसलूकी के मामले में बेहद कड़ा रुख अख्तियार कर लिया, लेकिन अमेरिका अब भी दोहरा रहा है कि तय मानकों के तहत कार्रवाई हुई है।
दिल्ली पुलिस की ये जवाबी कार्रवाई है अमेरिकी बदसलूकी के खिलाफ। अमेरिका में तैनात भारत की डिप्टी काउंसिल जनरल देवयानी खोब्रागडे से बदसलूकी के मामले में सख्ती बरतते हुए भारत ने नई दिल्ली स्थित अमेरिकी दूतावास के सामने से बैरिकेड हटा लिए हैं। यही नहीं, सरकार ने सख्त कदम उठाते हुए भारत स्थित अमेरिकी वाणिज्यिक दूतावास में मौजूद सभी राजनयिकों से अपना पहचान पत्र जमा कराने को कहा है। अमेरिकी दूतावास के लिए भेजे जाने वाले शराब समेत सभी अहम चीजों की क्लियरेंस रोक दी है। सारे डिप्लोमेटिक स्टाफ के एयरपोर्ट पास भी वापस ले लिए गए हैं। अमेरिकी काउंसुलेट में काम करने वाले भारतीय स्टाफ को दी जाने वाली सैलरी की डिटेल्स भी मांगी गई है। We condemn it in the strongest possible words and we look forward for the United States for an unconditional apology because this is not an act only against India. I think this is an act against all countries like India, big and small. इससे पहले नाराजगी का इजहार करते हुए लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार, राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार शिवशंकर मेनन, कांग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी और गुजरात के सीएम नरेंद्र मोदी ने अमेरिकी कांग्रेस के प्रतिनिधिमंडल से मिलने से इनकार कर दिया। जिस तरह से उनको गिरफ्तार किया गया और जिस प्रकार से उनको हवालात में ड्रग एडिक्ट्स के साथ रखा गया जिनके खिलाफ कार्रवाई हो रही थी, और जब वो महिला है, ये तो शर्मनाक है और बर्बरता है। हम इसकी पूरी भर्त्सना करते हैं। गौरतलब है कि 12 दिसंबर को 39 साल की देवयानी को गिरफ्तार किया गया था। उन पर वीजा धोखाधड़ी और गलत बयान देने का आरोप लगाया गया। गिरफ्तारी के बाद उन्हें हथकड़ी लगाकर थाने ले जाया गया, जहां उनकी कपड़े उतारकर तलाशी ली गई और ड्रग्स और यौन अपराधियों के साथ रखा गया। एक राजनयिक के साथ ऐसा सलूक सचमुच हैरान करने वाला है। इस मसले पर देवयानी के पिता ने गृह मंत्री सुशील कुमार शिंदे से मुलाकात की। मुझे गृह मंत्री ने बताया है कि ये उसकी सिक्योरिटी, उसकी लिबर्टी, ये सरकार की जवाबदारी है और पूरा सरकार आपके साथ है। वो वहाँ सरकारी ड्यूटी पे थी, उन्होंने कोई गलत काम किया, वो हुआ गलत हुआ, इसलिए सरकार अपनी पूरी जिम्मेदारी से उसके ऊपर चार्जेस ड्रॉप करने के लिए कोशिश करेगी। भारत की तीखी प्रतिक्रिया के बाद पहली बार अमेरिका ने इस मामले में चुप्पी तोड़ी, लेकिन जांच को जायज बताया। अमेरिकी विदेश मंत्रालय की उप प्रवक्ता मारी हफ ने कहा, सब कुछ नियमों के मुताबिक हुआ। The State Department's diplomatic security followed standard procedures during the arrest. After her arrest, she was passed on to the U.S. Marshals for intake and processing. अब इस मामले में अगली सुनवाई 13 जनवरी को होनी है, लेकिन भारत ने जिनेवा कन्वेंशन का हवाला देते हुए जिस तरह से कड़ा विरोध दर्ज कराया है, उसे देखते हुए ये मामला नया मोड़ भी ले सकता है। व्हिडिओमध्ये आपण स्पष्ट पाहिलात कशा प्रकारे सिक्युरिटी काढून घेतली गेली, कशा प्रकारे त्यांना तंबी देण्यात आली, त्यांचे डॉक्युमेंट्स जमा करून घेतले गेले। हा असतो थेट मेसेज। इथे तुमच्या अधिकाऱ्याला फक्त अटक काय होते, त्याची चौकशी काय होते, तुमच्याकडून ही अशा प्रकारची प्रतिक्रिया जाणं गरजेचं असतं। इथे तुमच्या जहाजावर हल्ला होतो, तुमचं जहाज, त्या जहाजावरचे खलाशी हे धोक्यात येतात। 3 धोक्यात काय म्हणतोय मी, 3 खलाशांचा मृत्यू झालेला आहे, लाजिरवाणी गोष्ट आहे। मला खरंच त्यावेळेस झालेल्या ह्या कारवाईमध्ये म्हणजे हे देवयानी खोब्रागडे, आता उत्तम खोब्रागडेंच्या कन्या होत्या, तो सगळा प्रकार, त्या सगळ्या प्रकाराबद्दल आपली मतांतर काही असू शकतं, पण शेवटी अटक भारताच्या त्या अधिकाऱ्याला झालेली आहे, हे जास्त महत्वाचं। आपल्या सार्वभौमत्वावर तो हल्ला आहे। बघायला गेलं तर आपल्या जहाजावर हल्ला म्हणजे तुमच्या देशावर हल्ला, कारण त्या जहाजावर भारताचा तिरंगा होता, भारताचा तिरंगा लावून ते जहाज चाललं होतं। ही गोष्ट मात्र कोणी खुल्यामध्ये बोलत नाही। ज्यावेळेस अमेरिकी काउन्सिलेटच्या बाहेरचे ते बॅरिकेड्स हटवण्यात आले, त्यावेळेस तो अमेरिकेला एक धारदार, एक तीक्ष्ण संदेश होता। पुन्हा एकदा पहा हा व्हिडिओ। दिल्ली के शांति पथ पे अमेरिकन एम्बेसी के सामने प्रतिक्रिया देखी जा सकती है, भारत सरकार की प्रतिक्रिया देखी जा सकती है। यहाँ पर भारी सिक्योरिटी का एरिया है यहाँ पर, लेकिन आज दिल्ली पुलिस की सारी सेवाएं यहाँ पर खत्म हो गई हैं, क्योंकि दिल्ली पुलिस ने यहाँ की सारी बैरिकेडिंग हटा ली है। जहाँ पर हम इस समय खड़े हैं वहाँ पर सामान्य तौर पर खड़े रहने की इजाजत नहीं होती है, यहाँ पर गाड़ियाँ नहीं आ सकती हैं, लेकिन आप इस समय देख सकते हैं दिल्ली पुलिस की क्रेन यहाँ पर खड़ी है और यहाँ पर जितनी भी सिक्योरिटी के इंतजामात थे
वो सब हटा लिए गए हैं। इस तरीके से यहाँ पर जिस तरह से आप भीड़ देख रहे हैं वो यहाँ पर कतई खड़ी नहीं हो सकती थी। दिल्ली में ये सबसे ज्यादा हाई सिक्योरिटी जोन माना जाता था और यहाँ पर जिस तरीके से देवयानी के साथ भारतीय जो उच्च अधिकारी हैं उनके साथ जिस तरीके का व्यवहार हुआ उसको लेकर के विभिन्न नेताओं की भी प्रतिक्रिया सामने आई थी। अमेरिकन डेलीगेशन से मिलने से इनकार कर दिया था गृह मंत्री सुशील कुमार शिंदे ने। लीडर ऑफ अपोजिशन और मोदी से भी मुलाकात होनी थी, लेकिन मोदी ने भी मिलने से इनकार कर दिया था और इस बाबत ट्वीट भी किया था कि हम देवयानी के साथ जो अभद्र व्यवहार अमेरिका में हुआ है उसके विरोध में डेलीगेशन से मुलाकात नहीं कर रहे हैं। और आप देख सकते हैं कि किस तरीके से भारत सरकार की प्रतिक्रिया यहाँ पर अमेरिकन एम्बेसी के सामने साफ देखने को आ रही है। अमेरिकन एम्बेसी सामने है और सामने जो पत्थर के परमानेंट किस्म के बैरिकेडिंग्स थी वो भी हटाई जा रही हैं और पूरी तरीके आता या व्हिडिओ नंतर तुम्हाला मी कालची भारतीय दूतावासाची किंवा भारतीय विदेश मंत्रालयाच्या सचिवालयाची ती प्रेस कॉन्फरन्स दाखवतो। त्यामध्ये ते ज्या प्रकारे या हल्ल्याचा उल्लेख करतायत अगदी इतकी घाबरगुंडी उडालेली आहे, चेहऱ्यावरचे हावभाव सांगतायत की हे काय यांचा निषेध, सदा एखादा निषेध काय नोंदवतील हे। म्हणजे भारतीय दूतावासाने किंवा भारतीय विदेश मंत्रालयाने काय ते हिंदीमध्ये कडी निंदा की, पण चुकून अमेरिकेचं नावच घ्यायला विसरले। एका शब्दाने ह्यांचं नाव त्यांनी घेतलं नाही का? भीती आहे एप्स्टीन फाईलची। यांच्या मैत्रीची किंमत भारत देश चुकवतोय। जरा एकदा आपल्या ह्या अधिकाऱ्याने कशा प्रकारे मुळमुळीत भाषेत आणि हादसा म्हणतात, हे काय म्हणतात हिंदीमध्ये, हादसा, हा काल झालेला हादसा आहे। हा हादसा नाहीये, हा क्षेपणास्त्राने केलेला थेट हल्ला आहे। हा हादसा म्हणताना जरा तरी म्हणजे कसली भीती आहे यांना, कशासाठी घाबरतायत, जरा एकदा हा व्हिडिओ पहा। एक जहाज जिसका नाम MT मारीवेक्स था, इसको ओमान के तट के पास इसको निशक्त किया गया, इसको अक्षम किया गया। हमें ये पता चला कि ये जहाज पलाव के झंडे के साथ समुद्र में अपना काम कर रही थी। हमको ये भी पता चला है और ये हम जानकारी है कि जहाज के बीच और अमेरिकी नौसेना के बीच उनके बीच वार्तालाप हुई। इस घटने से पहले इस जहाज पर 24 भारतीय नागरिक कार्यरत थे। जब ये हादसा हुआ उसमें तुरंत ही हमारे भारतीय दूतावास जो कि ओमान में है तुरंत एक्शन में आए और वहां ओमानी अधिकारियों से उन्होंने संपर्क किया। साथ ही साथ अन्य जो पक्षधर इसमें है, MRCC है, भारतीय जहाज मंत्रालय है, सबके साथ बातचीत करके तुरंत उन्होंने कार्रवाई की और 24 भारतीय नागरिक को सुरक्षित वहां से निकाला गया। ये सभी नागरिक हमारे नागरिक सुरक्षित हैं और हमारी जो दूतावास है इनसे संपर्क में है और इनकी देखरेख कर रहे हैं। या गोष्टी भविष्यामध्ये घडणार याची कल्पना आम्हाला तेव्हाच आली होती ज्या वेळेस नरेंद्र मोदी तिसऱ्या एखाद्या देशामध्ये त्यांच्या अंतर्गत असलेल्या निवडणुकांमध्ये एका विशिष्ट पक्षाची बाजू घेऊन अब की बार ट्रम्प सरकार वगैरे वगैरे घोषणा देत होते। तिथे तुम्ही ऐकला असाल त्यावेळेस माय फ्रेंड इंडियाज फ्रेंड मिस्टर डोनाल्ड ट्रम्प वगैरे म्हणत होते। माय फ्रेंड इंडियाज फ्रेंड, तुमचे फ्रेंड असू शकतात, तुम्ही इंडियाचे फ्रेंड म्हणू नका। इंडियाला स्वतःचे फ्रेंड स्वतः ठरवण्याचा अधिकार आहे। तुम्ही तुमचे फ्रेंड म्हणू शकता, तुमच्या मित्रांचे मित्र म्हणू शकता, पण तुम्ही इंडियाचे फ्रेंड म्हणू शकत नाहीत। तिथे जाऊन ज्या प्रकारे ह्यांचा प्रचार केला, खरं तर भारतासारख्या एखाद्या देशाने तिसऱ्या देशामध्ये म्हणजे कुठल्याही जगातल्या देशामध्ये निवडणुका चालू असतील, तिकडच्या लोकांनी निवडून आलेल्या सरकारची तारीफ करणं किंवा त्यांना शुभेच्छा देणं इथपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही निवडणुकांच्या अगोदरच विशिष्ट एका पक्षाची तिकडच्या बाजू घेणं आणि त्याला अबकी बार ट्रम्प सरकार करणं, म्हणजे इकडे मोदी सरकार तसं अबकी बार ट्रम्प सरकार तिकडचं, हे कितपत योग्य होतं? आपल्या डिप्लोमॅसीला घेऊन हे कितपत योग्य होतं? तिथे दोन पक्ष आहेत,
त्या दुसऱ्या पक्षाने ठरवावं आणि पहिल्या पक्षाने ठरवावं आपसात त्यांना कसं वागायचंय, कसं काय करायचंय, पण तिकडच्या लोकांनी ठरवावं. पण आपण ठरवू नये तिसऱ्या देशामध्ये अब की बार कुणाचं सरकार. हे तुमचे मैत्रीचे संबंध आज देश भोगतोय. जरा पहा ना, हे सुद्धा व्हिडिओ तुम्ही विसरला असाल तर पहा, हेही व्हिडिओ पहा. माय फ्रेंड, India's friend, the President of the United States of America, Mr. Donald Trump. ये बड़ी खबर आ रही है। अमेरिकी हमले में भारतीय नाविकों की मौत। अमेरिका ने भारतीय शिप पर हमला किया था। ओमान तट के पास सेटिबेलो पर यह हमला हुआ। अमेरिकी हमले में भारतीय नाविकों की मौत हुई है और अमेरिका ने यह हमला किया है। अब की बार ट्रंप सरकार। इस बीच एक और बड़ी जानकारी मिल रही है। हॉर्मुज स्ट्रेट में हमले में 3 भारतीयों की मौत की जानकारी। ओमान तट के पास अमेरिका ने हमला किया था। आज तीच अमेरिका किंवा तेच ट्रम्प सरकार, तुमच्या भाषेतलं माय फ्रेंड, इंडियाज फ्रेंड डोनाल्ड ट्रम्प, आज तेच भारताला किंवा भारताच्या जहाजावर मिसाईल हल्ला करून गेले. विचार करा, म्हणजे भारताला रशियाकडून तेल खरेदी करायचं नाही, ही बंधनं घालणं इथपर्यंत आम्ही सहन केलं. भारताने इराणकडनं तेल खरेदी करायचं नाही, ही बंधनं घातली, इथपर्यंत आम्ही सहन केलं. आता थेट भारताच्या जहाजावर मिसाईल हल्ला करून भारताचे 3 खलाशी मारणारे यांच्या विरोधात भारताचं साधं ट्विट येऊ नये. एखादा निषेध म्हणून, कमीत कमी निषेध म्हणून एखादं ट्विट, चला तुमची लोक स्टेटमेंट देणार नाहीत, आम्ही समजू शकतो तुमच्या मर्यादा, पण एखादं ट्विट येऊ नये. या सगळ्या हल्ल्याचा तिकडे अमेरिकेकडनं समर्थन करण्यात आलं, त्यांच्या मंत्रालयांकडनं. आपण साधं त्याचं निषेधात्मक ट्विट सुद्धा करू शकत नाही, इतकी आपली तोंड दाभणाने शिवलेली आहेत. काय म्हणावं या सगळ्या गोष्टीबद्दल. आपण कुठे नेऊन ठेवलाय माझा देश, आता हे सुद्धा म्हणावं की नाही, कारण त्याची पातळी तरी आता आपण राखली आहे का खाली नेण्याची. आजवर कधीही जगात भारतावर अशा प्रकारचा हल्ला केल्याची माझ्या तरी ऐकिवात घटना नाही. किंबहुना ज्यावेळेस पाकिस्तान सोबत भारताचं युद्ध चालू होतं, त्यावेळेस विक्रांत युद्धनौका बुडवण्यासाठी ज्यावेळेस पाकिस्तानी नौदलाच्या त्या काय म्हणतात त्या पाणबुड्या येत होत्या, त्यावेळेसही प्रसंग आठवा. ज्यावेळेस अमेरिका भारताच्या विरोधात येत होती, पाकिस्तानच्या बाजूने येत होती, त्यावेळेस रशियासारखा मित्र राष्ट्र ज्यावेळेस आपल्या पाठीशी उभा राहिला, ज्यावेळेस हे पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेश ज्यावेळेस वेगळं केलं जात होतं इंदिरा गांधींकडनं, त्यावेळेस रशिया आपल्या पाठीशी ठामपणे एक मित्रासारखा उभा राहिला. त्यामुळे आपल्याला ते शक्य झालं होतं. त्यावेळेस अमेरिकेसारखा देश हा पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला होता. अमेरिकेचं नौदल पाकिस्तानच्या मदतीसाठी येत होतं. ज्यावेळेस रशियामध्ये आला, त्यानंतर अमेरिकेने त्यातून आपला काढता पाय घेतला होता. आज तुम्ही मला सांगा, भारताचा एखादा मित्र देश भारताच्या मदतीसाठी पटकन उभा राहील असा कोणता देश आहे जगामध्ये? कुठे आहेत आपले डिप्लोमॅटिक रिलेशन्स, परराष्ट्र ती धोरणं, काय करतायत आपले? काहीच नाही, कुठेच नाही. म्हणजे शत्रूला मित्र केलं, मित्राला शत्रू करून ठेवलं. रशियाकडून तेल घेण्यासाठी आपल्याला अमेरिकेची परवानगी लागते. यातच सर्व काही आलं. असो, या सगळ्यामध्येही तुम्हाला 56 इंचांच्या छातीचा बुडबुडा अजून फुगलेला वाटत असेल तर तुमच्यासारखे अंधभक्त तुम्हीच. किंवा एवढं सगळं होऊनही तुम्हाला या सगळ्यामध्ये काय ते मास्टर स्ट्रोक वगैरे दिसत असेल, आपल्यावर बॉम्ब पडले, अरे वा छान छान मास्टर स्ट्रोक, तुमच्यासारखे अंधभक्त तुम्हीच. असो, या सगळ्यामध्ये ज्यावेळेस भारतीय मीडिया गर्वाने सांगतायत कशा प्रकारे अमेरिकेने जबाबदारी स्वीकारली, नवल वाटलं. जर एकदा पहा एबीपीचा हा व्हिडिओ. अमेरिका ने भारतीय जहाज पर हमले की जिम्मेदारी ली है। अमेरिका ने एमटी जलवीर पर हमले की जिम्मेदारी ली। ओमान के तट के पास एमटी जलवीर पर हमला हुआ था। ये हमला अमेरिका की तरफ से किया गया था। हेलफायर मिसाइल से अमेरिका ने इस जहाज पर हमला किया था और अमेरिका ने ईरान को तेल सप्लाई करने का आरोप लगाते हुए इस जहाज पर हमला किया था। गर्वाने सांगताय कशा प्रकारे अमेरिकेने जबाबदारी स्वीकारली. अरे तुमच्या तोंडून कधी ते शब्द निघणार, आम्ही अमेरिकेचा निषेध करतो, नाही करू शकत. असो, प्रत्येकाच्या आपापल्या प्रत्येकाचे हात कुठेतरी दगडाखाली आहेत, पण त्यासाठी देश पणाला लावला जातोय. तुमचे स्वतःचे वैयक्तिक संबंध, हितसंबंध जपण्यासाठी ज्यावेळेस देश पणाला लावला जातो त्यावेळेस अशा घटना घडतात. तुमचे वैयक्तिक संबंध ठेवा तुम्ही, पण त्यासाठी देशाला ते दाव पे लावण्याची गरज नाही. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.